Rajpur, I am welcome you all in our new Java programming tutorial. In last sessions, we had learned some keywords like try, catch, finally, and throws keywords to handle the built-in exception. Okay, so it's now time. There may be times when we would like to throw our own exception. Okay, so we can do this by using the keyword throw. Throw keyword use करून आपण user defined exception create करून ते handle करू शकतो. Okay. That is you know that this belongs to the unit 4. After learning this, you should develop a program which handles the given exception, and the learning outcome is nothing but you should able to, after learning this, the student should able to create your own exception and understand the concept of the exception. Okay, so what we will learn today, we will learn how to create the own exception, user defined exception. Okay, so let's see it. Okay. So as you know, the Java provides us the facility to create our own exception, which are basically derived classes of exceptions. Okay. Java मध्ये जसे आपण लास्ट सेशनला काही built-in exceptions बघितले, सर्टन कंडिशन ऑकर झाल्यानंतर सर्टन एक्सेप्शन जनरेट केलं जातं. त्या टाईपमध्ये तुम्ही जावा तुम्हाला एक वे प्रोव्हाइड करते की काही अशा कंडिशन्स असू शकतात की ते built-in exception किंवा सिस्टीम डिफाइंड एक्सेप्शन जे आहेत की जावानं डिफाईन केलेले एक्सेप्शन्स आहेत त्याच्यामध्ये त्या कंडिशन्स ते त्या सिच्युएशन्स किंवा त्या कंडिशन्स डिस्क्राईब होऊ शकत नाहीत. ओके, सो अशा काही कंडिशन्ससाठी तुम्ही तुमचं स्वतःचं एक्सेप्शन क्रिएट करू शकता. ओके, सो जसं तुम्हाला माहिती आहे जावामध्ये लँग्वेज पॅकेजमध्ये एक क्लास आहे विच इज कॉल्ड ॲज एक्सेप्शन. ओके, सो जे काय तुम्ही क्लासेस बघितलेले आहेत, अरिथमॅटिक एक्सेप्शन, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, ऑल दॅट वन. ओके, हे सगळे क्लासेस एक्सेप्शनचे आहेत. हे सब क्लासेस आहेत कुणाचे, एक्सेप्शन ह्या क्लासेसचे, आणि हा एक्सेप्शन हा क्लास लँग्वेज पॅकेजमध्ये आहे जावाच्या. ओके, सो सी हियर समटाइम्स द बिल्ट इन एक्सेप्शन इन द जावा आर नॉट एबल टू डिस्क्राइब अ सर्टन सिच्युएशन. ओके, in such cases a user can also create the exceptions which are called as user defined exceptions. Okay, जसं तुम्हाला आता सांगितलं एक्सेप्शन डिफाईन जे झालेले आहेत जावामध्ये ते एक पर्टिक्युलर कंडिशन ऑफर झाल्यानंतर ते एक्सेप्शन जनरेट होतं. परंतु काही अशा कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स बिल्ट इन एक्सेप्शनला हँडल झालेल्या नाहीत किंवा हँडल होऊ शकत नाहीत. की अशा पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी, पर्टिक्युलर कंडिशनसाठी तुम्ही तुमचा स्वतःचा एक्सेप्शन क्लास क्रिएट करू शकता. ओके, आणि ते एक्सेप्शन ॲज अ एक्सेप्शनचा सब क्लास म्हणून वर्क करू शकतो. ओके, सो सी हियर user defined exceptions or custom exceptions is creating your own exception class and throws that exception using throw keyword. So जसं एक्सेप्शन हँडलिंग करताना आपण युजर डिफाईंड बिल्ट इन एक्सेप्शन हँडल करताना ट्राय, कॅच, फायनल आणि थ्रोज कीवर्ड बघितले, तसं बिल्ट इन युजर डिफाईंड एक्सेप्शन थ्रो करण्यासाठी एक कीवर्ड आहे ज्या कीवर्डचं नाव आहे थ्रो. सो थ्रो कीवर्ड यूज करून तुम्ही युजर डिफाईंड एक्सेप्शन थ्रो करू शकता. So this can be done by extending the class exception. जसं मी आता तुम्हाला सांगितलं जे काही एक्सेप्शनचे क्लासेस बघितले ते सगळे एक्सेप्शन ह्या क्लासचे सब क्लासेस आहेत. त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमचा जो स्वतःचा एक्सेप्शनचा क्लास क्रिएट करणार आहात तो सुद्धा कंपल्सरी एक्सेप्शन ह्या क्लासचा सब क्लास असायला पाहिजे. सो द की पॉईंट्स इज दॅट युजर डिफाईंड एक्सेप्शन मस्ट एक्सटेंड द एक्सेप्शन क्लास. तुम्ही जो एक्सेप्शन क्रिएट करणार आहात युजर डिफाईंड, त्यासाठी जो एक्सेप्शनचा क्लास डिक्लेअर करणार आहात तो क्लास एक्सेप्शन क्लासचा सब क्लास असला पाहिजे. आणि ते एक्सेप्शन थ्रो करण्यासाठी थ्रो नावाचा कीवर्ड तुम्हाला यूज करावा लागेल. सो द पॉईंट इज दॅट यू वॉन्ट सर्टन थिंग्स. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंडिशन क्रिएट करावं लागेल की ही कंडिशन जर प्रोग्राममध्ये ऑकर झाली तर हे एक्सेप्शन जनरेट कर. सो तुम्हाला कंडिशन क्रिएट करावी लागेल. ती कंडिशन आल्यानंतर कुठलं एक्सेप्शन थ्रो करायचं तो एक्सेप्शन जनरेट करावा लागेल. की त्या एक्सेप्शनचा क्लास क्रिएट करावा लागेल. तो क्रिएट करताना एक्सेप्शन क्लासचा सब क्लास म्हणून तुम्हाला क्रिएट करावा लागेल आणि ते एक्सेप्शन हँडल करण्यासाठी थ्रो नावाचा कीवर्ड यूज करावा लागेल. सो लेट्स सी हाऊ द युजर डिफाईंड एक्सेप्शन इज क्रिएटेड अँड हँडल इन अ प्रोग्राम. ओके, सो वी विल डायरेक्टली सी वन ऑफ द प्रोग्राम ऑन दॅट वन. ओके, so let's see here. Okay. So at very first जसं मी तुम्हाला सांगितलं आपण जे एक्सेप्शन क्रिएट करणार आहे की म्हणजेच आपल्या एक्सेप्शनचा जो क्लास असणार आहे की तो कोणाचा सब क्लास असणार आहे,
एक्सेप्शन ह्या क्लासचा सब क्लास असणार आहे. ओके, त्यामुळे तो क्लास तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये एक्सटेंड करावा लागेल. ओके, सो ह्या केसमध्ये एक्सटेंड केल्यानंतर हा सुपर क्लास होईल आणि आपण जो एक्सेप्शन क्रिएट करण्यासाठी क्लास क्रिएट करणार आहे तो सब क्लास होईल. ओके, त्यामुळे एक्सेप्शन क्लास मला माझ्या प्रोग्राममध्ये क्लासमध्ये एक्सटेंड करावा लागेल. तो एक्सेप्शन क्लास ज्या पॅकेजमध्ये आहे तो पहिल्यांदा माझ्या प्रोग्राममध्ये मला इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. ओके, सो एक्सेप्शन क्लास इज बिलॉंग्स टू द लँग्वेज पॅकेज. सो इम्पोर्ट java.language.exception. ओके, सो इथं मी माझं ओन एक्सेप्शन डिक्लेअर केलं, क्लास माय एक्सेप्शन एक्सटेंड एक्सेप्शन. आता हा जो कोड आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन. ओके, जे माझं आता एक्सेप्शन जनरेट होणार आहे त्याचं नाव असणार आहे माय एक्सेप्शन. जसं अरिथमॅटिक एक्सेप्शन ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आहे, तसंच या केसमध्ये माय एक्सेप्शन हा क्लास मी क्रिएट करणार आहे आणि जे काय एक्सेप्शन जनरेट होईल ते माय एक्सेप्शन म्हणून जनरेट होईल. ओके, आता हे एक्सेप्शन जनरेट होण्यासाठी मला एक सिच्युएशन क्रिएट करावी लागेल. फॉर एक्झाम्पल मी दुसरा एक क्लास घेतला, तिथं एक 2 फ्लोटचे व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि ही कंडिशन सिच्युएशन ऑकर केली. ओके, दॅट इज फ्लोट एक्स बाय वाय, म्हणजे एक्स इज इक्वल 5 वाय इज इक्वल टू 1000 घेतलेला आहे. ओके, आणि जर ह्याच्या डिव्हिजनचा रिझल्ट 0.01 पेक्षा लेस असेल तर मला माझं एक्सेप्शन जनरेट करायचं आहे. सो माझं एक्सेप्शन काय, माय एक्सेप्शन. जसं अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे तसं युजर डिफाईन्ड माय एक्सेप्शन आहे. अरिथमॅटिक एक्सेप्शन कधी जनरेट होईल, जेव्हा नंबर डिवाइड बाय 0 होईल त्या कंडिशनला. माझं एक्सेप्शन कधी जनरेट होईल, जेव्हा एखादा नंबर हा नंबर डिवाइड बाय दुसरा नंबर केला आणि त्याची व्हॅल्यू जर 0.01 पेक्षा लेस असेल तर माझं एक्सेप्शन जनरेट होईल. ओके, आता माझं एक्सेप्शन जनरेट होताना एखादा मॅसेज जर तुम्हाला थ्रो शो करायचा असेल तर तो मॅसेज तुम्ही सुद्धा इथं देऊ शकता. ओके, सो आता हे एक्सेप्शन जनरेट झाल्यानंतर ते थ्रो करण्यासाठी कीवर्ड यूज केलेला आहे थ्रो नावाचा. दॅट इज इफ दिस कंडिशन ऑकर थ्रोज न्यू माय एक्सेप्शन. ही कंडिशन जर ऑकर झाली तर माय एक्सेप्शन नावाचं एक्सेप्शन थ्रो कर, ज्याचा मेसेज असेल नंबर इज टू स्मॉल. ओके, समजतं आहे. सो ही कंडिशन इथं ऑकर होईल, इट विल थ्रोज द एक्सेप्शन हिअर. ओके, इट विल थ्रोज द एक्सेप्शन, कारण ही जी कंडिशन आहे मी ट्राय ब्लॉकमध्ये लिहिले. ही कंडिशन ऑकर झाली तर माय एक्सेप्शन थ्रो झालेलं आहे बाय युजिंग थ्रो कीवर्ड. आपण ते थ्रो केलेलं आहे, जे कॅच केलं जाईल कॅच ब्लॉकमध्ये. सो कॅच ब्लॉकमध्ये कुठल्या टाईपचं एक्सेप्शन असेल ते माय एक्सेप्शन टाईपचं असेल, कारण आपण माय एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट इथं थ्रो केलेला आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एक मॅसेज प्रिंट केला आहे कॉट माय एक्सेप्शन, आणि गेट मॅसेज नावाची एक मेथड आहे जी एक्सेप्शनच्या रिलेटेड जो मॅसेज आहे तो मॅसेज गेट करायचं काम करतं. इज व्हॉट इज ऑब्जेक्ट ऑफ माय एक्सेप्शन, ज्या ऑब्जेक्टमध्ये त्या एक्सेप्शनचा मॅसेज स्टोअर असणार आहे. तो मॅसेज शो करण्यासाठी गेट मॅसेज नावाची मेथड यूज करून त्या एक्सेप्शनच्या ऑब्जेक्टमधला जो मॅसेज आहे तो मॅसेज तुम्ही शो करू शकता. सो गेट मॅसेज यूज करून तो प्रिंट केलेला आहे. सो त्या केसमध्ये एक्स 5 अँड वाय 1000, मग ह्याचा रिझल्ट 0.01 पेक्षा लेस येईल, त्यामुळं हे माय एक्सेप्शन क्रिएट होईल. ते थ्रो केलेलं आहे बाय युजिंग थ्रो कीवर्ड आणि कॅच करून ते एक्सेप्शन शो केलेलं आहे. आता जर तुम्हाला एखाद्या एक्सेप्शनच्या रिलेटेड मॅसेज द्यायचा असेल तर तुम्ही तो ह्या सिंटॅक्समध्ये देऊ शकता, थ्रो न्यू थ्रोएबल क्लास आणि मॅसेज. ओके, तुमचा आउटपुट देताना काय करेल ते की त्या मॅसेजसोबत त्या एक्सेप्शनच्या नावासोबत तो मॅसेजसुद्धा प्रिंट केला जाईल. इथं काय केलेलं आहे आपण माय एक्सेप्शनच्या सुपर क्लासला म्हणजे एक्सेप्शनला जो मॅसेज आपण इथं हे केलेला आहे तो पाठवलेला आहे बाय युजिंग द सुपर कीवर्ड. ओके, सो इट इज अ ऑप्शनल वन. ओके, so see the output of that one. Okay, so it's a test.java, okay, and java test. Okay, so if you see here condition occur होईल जे आपण इथे डिफाईन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक्सेप्शन जनरेट होईल. माय एक्सेप्शन ते थ्रो केलेलं आहे बाय युजिंग थ्रो कीवर्ड. कॅचला ते थ्रो केलेलं आहे आणि कॅचमध्ये प्रोसेसिंग कोड म्हणून आपण काय केलेलं आहे की मेसेजेस प्रिंट केलेले आहेत कॉट माय एक्सेप्शन आणि माय एक्सेप्शनचा जो मेसेज आहे तो नंबर इज टू स्मॉल, हे दोन मेसेज प्रिंट होतील. कॉट माय एक्सेप्शन अँड नंबर इज टू स्मॉल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डिफायनिंग और क्रिएटिंग युअर ओन एक्सेप्शन. जसं बिल्ट इन एक्सेप्शन्स आहेत, जावाचे काही एक्सेप्शन्स आहेत, तसं तुम्ही तुमचे स्वतःचे एक्सेप्शन क्रिएट करू शकताय. ज्या काही कंडिशन्स जावानं हँडल केलेल्या नाहीत
त्या कंडिशन्स हँडल करण्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं एक्सेप्शन क्रिएट करू शकताय. जसं जावाचा एक्सेप्शन क्लासेस आहेत तसे तुम्ही तुमचा एक्सेप्शनचा क्लास क्रिएट करा, जो सब क्लास असेल एक्सेप्शनचा. आणि एखादी कंडिशन तुम्हाला द्यावी लागेल की त्या कंडिशनला ते एक्सेप्शन जनरेट होईल. सो तशी सिच्युएशन कंडिशन क्रिएट करा आणि ते एक्सेप्शन हँडल करण्यासाठी थ्रो नावाचा कीवर्ड यूज करा. सो दिस इज ऑल अबाउट डिफायनिंग द युजर डिफाइंड एक्सेप्शन इन जावा. ओके, आता इथे मी इथे व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. हे तुम्ही व्हेरिएबल युजरकडनं कमांड लाईनवरून सुद्धा ॲक्सेप्ट करून घेऊ शकताय. ओके, बाय युजिंग द बफर रीडर ऑर द स्कॅनर. ओके, थँक्यू.